ओके ठीक आहे मुलांनो, लास्ट लेक्चर आपला क्वेश्चन नंबर 12 झाला बरोबर आहे. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 13 घ्या. ओके, क्वेश्चन नंबर 13. Two numbers are selected at random into bracket without replacement from the first 6 positive integers from the first 6 positive integers let x denotes the larger of the two numbers obtained find E of x. Find E of x. ओके, सोल्युशन. आता इथे आपण सॅम्पल स्पेस नाही लिहू शकत, कारण की तुम्हाला 2 नंबरचे सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. पण ते कोणते नंबर्स आहे, तुम्हाला 2 नंबर चूज करायचे. पण कुठनं? फ्रॉम द फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर. फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर्स कोणते? हिअर first 6 positive integers are कोणते? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. पण हा सॅम्पल स्पेस नाहीये, कारण यातले किती निवडायचे तुम्हाला? 2. बरोबर आहे ना? ते पण विदाउट रिप्लेसमेंट. मग आता यातले मला चूज किती करायचे? 2 नंबर्स. वी हॅव टू चूज 2 ऑफ देम. यांच्यापैकी चूज करायचे 2. बरोबर आहे. देअरफोर इथे मी सॅम्पल स्पेस नाही लिहू शकत, पण सॅम्पल स्पेसचा नंबर मात्र इझिली लिहू शकतो. तो आहे चूज 2 आउट ऑफ 6. होतं का? दिस इज कॉम्बिनेशन. ज्याला कॉम्बिनेशन समजणार नाही त्याने बनवा याच्यापासून 2 नंबर. 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 3 2 4 2 5 2 6 3 4 3 5 3 6 4 5 4 6 5 6. मोजून पहा किती आहेत.
ओके, आता इथे मी सांगतो इथे काही एनसीआरचा फॉर्म्युला काय एन फॅक्टोरियल अपॉन काय फॉर्म्युला एनसीआरचा सिन्स एनसीआर इज इक्वल टू एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इंटू ओके. मी तुम्हाला दुसरा पर्याय काय सांगितला डायरेक्टली सॅम्पल स्पेस लिहा पण इथे सॅम्पल स्पेस लिहून फायदा नाहीये तो डायरेक्ट घेतोय. देअरफॉर नंबर ऑफ इयर्स करा कॅल्क्युलेशन 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 इंटू हा आला 6 मायनस 2 म्हणजे 4 फॅक्टोरियल 4 4 गेट कॅन्सल 2 1 ज 2 2 3 ज 6 म्हणजे 3 इंटू 5 किती आला 15 आणि तुम्ही असं काउंट केलं असतं तर काउंटिंग सांगतो 1 2 काउंट करा बरं का 1 2 एक 11 डे 1 3 1 4 1 5 1 6 किती झाले 2 3 2 4 2 5 2 6 किती झाले 3 4 3 5 3 6 4 5 4 6 5 6 आले का. ओके, मग सॅम्पल स्पेस मी सांगितलेलं आहे इथे वाटलं तर तुम्ही लिहिला तरी काही फरक पडणार नाही. ओके, आता बाळांनो हे 15 मेंबर्स आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये बरोबर आहे. पण आता आपली अट काय पहा नाव एक्स का डिलीट करतो रे the larger of the two numbers. ज्यांना हे कॉम्बिनेशनचा उद्योग समजलेला नाहीये त्यांनी बिंदास सॅम्पल स्पेस यस लिहायचा सांगितला तुम्हाला त्या प्रकारे सॅम्पल स्पेस यस लिहायचा नंबर ऑफ यस लिहायचा त्यावेळेस कॉम्बिनेशन लिहायची गरज नसते. मी दोन्ही पर्याय तुम्हाला सांगितले तुम्हाला जो पर्याय योग्य वाटतो तो वापरा. ओके, मग आता मला सांगा 2 नंबर चूज केले तर लार्जर नंबर कोणता येऊ शकतो मला सांगा. 1 हा लार्जर नंबर आहे का कधी नाही. 2 1 2 ही जर पेअर घेतली तर 2 हा लार्जर नंबर आहे. नंतर 1 3 ही पेअर घेतली तर कोणता लार्जर येईल 3. 1 4 पेअर मध्ये 4 1 5 पेअर मध्ये आणि 1 6 पेअर मध्ये. अडचण बोला ह्या लार्जर नंबरच्या व्हॅल्यू अडचण. ओके, आता मला लार्जर नंबरच्या म्हणजे 1च्या व्हॅल्यू भेटलेले आहे. आता मला 4 ओके ना आता मला डिस्ट्रीब्युशन चार्ट तयार करायचं आणि त्या चार्ट मध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यूसाठी एक्स आय पी आय फाइंड करायचं. मग एक्स इज इक्वल टू एक्स आय ह्या व्हॅल्यू तर फिक्स झाल्या 2 3 4 5 6 आणि लास्टला आपण एक एक्स्ट्रा रो घेतो टोटलचा बरोबर आहे. ओके, आता इथे मला याच्यावर याची प्रोबॅबिलिटी लिहायची पण डायरेक्ट प्रोबॅबिलिटी लिहिता येणार. आता तुम्ही काय म्हणता हा नंबर जो आहे तो लार्जर नंबर आहे कोणापेक्षा लार्जर म्हणजे याच्या कंपॅरेटिव्हली स्मॉलर नंबर लिहायचा आपल्याला. स्मॉलर नंबर. ओके, मला सांगा 2 हा लार्जर आहे कधी स्मॉलर नंबर किती घ्यावा लागेल 1 बरोबर आहे.
हा 3 हा लार्जर आहे, मग त्या 3च्या वेळेस स्मॉलर कोण कोण आहे? 1 आणि 2 हे दोन तरी कम्पॅरेटिव्हली स्मॉलर आहे, बरोबर आहे. नंतर 4 हा लार्जर आहे, बरोबर आहे. तो लार्जेस्ट नाही, लार्जर आहे. लार्जर म्हणजे कोणाच्या तरी कम्पॅरेटिव्हली लार्जर आहे. 4 हा कोणाचा कम्पॅरेटिव्हली लार्जर आहे? 1, 2 आणि 3. 5 हा कोणाचा कम्पॅरेटिव्हली लार्जर आहे? 1, 2, 3, 4. 6 हा कोणाचा कम्पॅरेटिव्हली लार्जर आहे? अडचण बोला. अरे अडचण, आता मला याची घ्यायची प्रोबॅबिलिटी. शिरीट समजून घ्या. पी ऑफ एक्स, त्याला आपण काय म्हणतो? पी आय म्हणतोय. आता बा, हा नंबर किती नंबरच्या कम्पॅरेटिव्हली लार्जर आहे? ओनली 1 आउट ऑफ हाऊ मेनी? नंबर ऑफ एक्स किती? 15. मग इथं 6 नाही घ्यायचा, 15 घ्यायचा आहे. 1/15. ओके. 3 हा नंबर किती नंबरचा कम्पॅरेटिव्हली लार्जर आहे? 2. म्हणजे इथे येईल 2 आउट ऑफ 4 साठी आणि तुम्हाला वाटलं ना आन्सर चुकतं का बरोबर आहे, चेक करा. पण प्रोबॅबिलिटी सम 1 आली पाहिजे. 15 तर प्रत्येकाला डिनॉमिनेटरला आहे. 1 + 2, 3 + 3, 6 + 4 + 5. आले का बरोबर? ओके. अडचण बोला. ओके. आता हा झाला एक्स आय, हा झाला पी आय. ज्यांनी सॅम्पल सेट लिहिला असेल त्यांना डायरेक्ट सापडतात की 2 किती ठिकाणी लार्जर आहे? एकाच नंबर मध्ये लार्जर आहे. 3 हा 2 नंबर मध्ये लार्जर आहे. 4 हा 3 नंबर मध्ये लार्जर आहे. 5 हा 4 नंबर्स मध्ये लार्जर आहे. 6 हा 5 नंबर्स मध्ये लार्जर आहे. ओके. देयरफॉर लास्ट एक्स आय पी आय. करा, एक्स आय पी आय फाइंड करा. फक्त एक सांगू देऊन द्या, डिव्हिजन करायची नाही. 2 × 1/15, 2/15. 3 × 2/15, 6/15. 4 × 3/15, 12/15. 5 × 4/15, 20/15. 6 × 5/15, 30/15. मग समेशन ऑफ एक्स आय पी आय अपॉनचा 15 राहू देत असतात. वरची सम घ्या. 2 + 6, 8 + 12, 20. 20 + 20, 40. 40 + 30, 70/15. मला त्याला किती डिव्हिजन जाईल? 3 ने? 5 ने? 5 ने. मग 5 14/3 बरोबर आहे. ओके. देयरफॉर now expected value of x is E of x. तिचा फॉर्म्युला आहे समेशन ऑफ एक्स आय पी आय म्हणजे किती? 14/3. ओके. हे होतं आजचं फर्स्ट एक्झाम्पल. अडचण समजल्या प्रत्येकाला? फक्त इथं घोळ काय आहे की तुम्हाला तो नंबर लार्जर पाहिजे म्हणजे स्मॉलर नंबर काउंट करायची तुम्हाला.
आणि टोटल नंबर ऑफ सॅम्पल स्पेसचा 15 आहे. मग ते नंबर ऑफ स्मॉलर नंबर डिवाइड बाय 15 ही तुमची प्रोबॅबिलिटी प्रत्येकाची. म्हणजे जर मी 6 घेतला तर 6 साठी स्मॉलर नंबर किती आहे 5 अपॉन नंबर ऑफ एक्स किती आहे 15. मग 6 अपॉन 5 अपॉन 15 ही 6 ची प्रोबॅबिलिटी. समजतं प्रत्येकाला? ओके ठीक आहे. फोटो घ्यायचा आहे. ओके कोणाला अडचण आहे काही ऑनलाईन करणारे? इथे मी सॅम्पल स्पेस न लिहिता डायरेक्ट NCR ने काढलेला आहे बरोबर आहे नंबर ऑफ एस. तुम्ही सॅम्पल स्पेस लिहून जरी नंबर ऑफ एस घेतला तरी चालेल. सॅम्पल स्पेस मी सांगितलेलं आहे 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 2 3 2 4 2 5 2 6 याप्रमाणे तुम्हाला सॅम्पल स्पेस घेता येऊ शकतो. ओके अडचण ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. Question number 14. Let X denotes the sum of the numbers obtained when two fair die are rolled. Find the standard deviation of X. Find the standard deviation of X. सोल्युशन इथे मात्र सॅम्पल स्पेस लिहायला लागणार आहे कारण तुम्हाला सम चेक करायची ना. विदाउट सॅम्पल स्पेस तुम्ही सम चेक करू शकतच नाही. सॅम्पल स्पेस लिहायला लागणार आहे. सोल्युशन सर्वात पहिले इथे रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणता आहे तो एक जाऊ द्या. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय 2 fair dice are rolled. ओके 2 therefore सॅम्पल स्पेस यस. काय येईल सॅम्पल स्पेस यस 2 डायचा सॅम्पल स्पेस 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6. आणि आता मी काय 2 मिनिटं बाळांनो पुढे जागा भरपूर शिल्लक असेल चुकूनही 2 ची रो पुढे नका घेऊ. त्याच्या खालीच घ्या. हे सम चेक करायची समला आयडिया डायरेक्टली. मग 1 1 च्या खाली 2 1 लिहा बरोबर. तुमची आयडिया एकदम मापात इथे येईल. सम चेक करायला लागणार नाही. 2 2 2 3 2 4 2 5 2 6 जे इथे 10th ला होते क्लासला त्यांना ती आयडिया माहिती आहे कसं ते सम लायचे असते. 3 1
32, 33, 34, 35, 36, 41, 42, 43, 44, 45, 46, 51, 52. Five, 6, 6, 1, ओके. नंबर ऑफ यस किती आला? 36. इथपर्यंत काय अडचण वाटते? आता बघा, ही फक्त क्वेश्चन मधनं मी सॅम्पल क्वेश्चन मधनं मी केला, फक्त रॅन्डम एक्सपेरिमेंट घेतला. आता मला एक्स घ्यायचा आहे, कारण की आपला एक्स साठी डिस्ट्रीब्युशन घ्यायचं आहे ना. मग एक्स काय? नाव एक्स इज इक्वल टू द सम ऑफ द नंबर्स मग आता मला एक्स ची रेंज द्यायची का, एक्स ची व्हॅल्यू मिनिमम मॅक्झिमम किती येते, एक्स कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज घेऊ शकतो. मग आता क्लिअर कट आहे, याची सर्वात छोटी सम मला इथे भेटते, ती आहे 1. त्यानंतर दुसरी सम 1 का 2, ह्या दोन नंबर सम भेटेल 3. यांची सम आहे 4, यांची सम आहे 5, यांची सम आहे 6, यांची सम आहे 7, यांची सम आहे 8, यांची सम आहे 9, यांची 10, 11 आणि सगळ्यात मोठी सम भेटते ती 12. मग त्याला लाईन काढलं तर मी तिरक्या रेड पेनने, त्या लाईनवरचा कोणताही नंबर घ्या, त्याची सम ती बाजूला तेवढी येते. तुम्ही रॅन्डमली चेक करा. त्याला माझा एक घेता 3, 4 ची सम किती, बरोबर आहे. म्हणून मी तुम्हाला असं लिहा म्हटलं, म्हणजे सम तुम्हाला चेक करायची गरज नाही. याची मिनिमम सम येते 2, नंतर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि सगळ्यात मोठी सम येते 12. 2 डायसची सम ही कधी 2 पेक्षा लहान होऊ शकत नाही आणि 12 पेक्षा मोठी होऊ शकत. अडचण बोला. मग आता हे जे काही मी रेड पेनने उद्योग केलेत ना, या उद्योगावर तुम्हाला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन लिहिता येईल, पण थोडस मोठं होईल इथे. हा, ज्यांना वाटतंय की आपण डिस्ट्रीब्युशनचा चार्ट वेगळा करू आणि ते समेशन साठी चार्ट वेगळा करू, त्यांनी 2 चार्ट केले तरी काय अडचण पडणार नाही. पण आपण सगळं एका चार्ट मध्ये कव्हर करणार आहे. इथे काय काढायचं लक्षात घ्या, स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढायचं म्हटल्यावरती व्हॅरियन्स काढावं लागणार. व्हॅरियन्स आला याचा अर्थ xi² pi आला. फक्त एक्सपेक्टेड व्हॅल्यूलाच xi pi मध्ये काम होऊन जातं. ओके, मग चार्ट बनवा.
बडबडणार रे. पहिला x इज इक्वल टू एक्स आय. त्यानंतर इव्हेंट, त्यानंतर पी ऑफ एक्स, that is pi, then xi pi, finally xi square pi. ओके, एक्सच्या सगळ्या व्हॅल्यूज लिहा. एक्स साठी पहिली व्हॅल्यू आहे 2 आणि 2 एवढी सम येणारा एकच इलेमेंट आहे 1,1. ओनली 1 एलिमेंट आउट ऑफ 360, म्हणजे याची प्रोबॅबिलिटी झाली 1/36, कारण की टोटल 36 आहे ना. फक्त एकच एलिमेंट आला ज्याची सम 2 येते आउट ऑफ 36. नंतर 3 एवढी सम येणारे 2 एलिमेंट, एक आहे 1 2, दुसरा आहे 2 1. देर आर 2 एलिमेंट्स आउट ऑफ 36. प्रोबॅबिलिटी आली 2/36. देन हा चार्ट अख्खा एकत्र आला पाहिजे बरं का. जर कोणी अर्धा चार्ट तिकडे अर्धा चार्ट पलीकडे केला आणि नोटबुक सापडली फिरताना, नोटबुक सहज स्टुडंट बाहेर असते, कारण शेवटी तुम्हाला सम घ्यायची. तर चार्ट अर्धा अर्धा करून परवडेल का? ओके, 4th, अजूनही वेळ गेली नसेल तर पटकन तो कट करा चार्ट अर्धा असेल तर. ऍटलिस्ट तुम्हाला या 12 आणि ती एक 13 ते 14 रोज लागणार आहे. ओके, 4 इज सम येणार आहे 1 3 2 2 3 1. 3 एलिमेंट्स आउट ऑफ 36. डिव्हिजन करायची नाही. ओके, लिहा पुढे 7. Six elements out of 36.
ओके, लिहा बरं पटकन चला. एलिमेंट काय सगळे 8 7 are elements. 2 6 3 5 4 4 5 3 6 2 5 out of 36. Four out of 36. Three out of 36. Two out of 36. 1 out of 36. अडचण बोला. ओके, तुम्हाला काय वाटलं? मध्ये मोकळं सोडलं म्हटलं मिळणार नाही. मला माहिती आहे आपल्याकडे खूप वेळे असतात. ते मी जर ब्लँक सोडलं तर ते पण ब्लँक सोड. ओके, घ्या XRP आहे. डिव्हिजन करायची नाही, रूल तोच फॉलो करा. 2 into 1/36. 2/36. 3 into 2/36. 6/36. 4 into 3. 12 upon 36. 5 into 4. 20. 6 into 5. 7 into 6. 8 into 5. 9 into 4. 10 into 3. बरोबर आहे. ओके, नेक्स्ट समेशन लास्टला भाऊ. XI2PI म्हणजे जो XI आलाय ना त्याला परत त्या X ने मल्टिप्लाय करायचंय. मग 2 into 2. 4/36. 3 into 6. 18/36. 4 into 12. 36. 5 into 20. 100/36. 6 into 30. 180/36. 7 into 42. 294/36. बरोबर आहे का? ओके, नेक्स्ट 8 into 40. 320 out of 36. 9 into 36. 360 minus 36 किती? 324. 10 into 11 into 22. 242. 12 into 12.
या सम समेशन ऑफ एक्स आय पी आय अपॉनचा 36 आहे असं ते फक्त न्यूमरेटरची सम घ्यायची 2 + 6 8 + 12 20 + 20 40 + 30 70 + 42 112 152 188 208 230 242 चेक करा सम बरोबर आहे का हवेतल्या हवेत सांगू राहिले तुम्ही पण 242 बरोबर आहे ते म्हणजे हवेतल्या हवेत सांगता म्हणजे तुम्ही काय नाही मी बोलत त्याच्यामध्ये हा ना 242 इथे डिव्हिजन होते का रे किती होईल किती होईल डिव्हिजन 2 ने होईल आणि 2 नेच होईल वाटतं 252 येतोय 242 येतोय का 252 येतोय ओके हा ठीक आहे चला डिव्हिजन 2 × 3 6 ने जाईल पा अरे 6 ने डिव्हिजन जाईल गेली का तोंडी नका सांगू मला झाला का सांगा 42/6 येतं आणि परत 6 डिव्हिजन जाती 7 आन्सर येतंय ओके नेक्स्ट समेशन ही बाकी अजून Chelsea not allowed summation x² pi 1974 1974 कन्फर्म करा एक्झामला जर हा क्वेश्चन आला आणि येतो सम करायला तुम्हाला दुसरं कोणी करून देणार नाही काही जण वाट पाहत आहे कळत लिहा आन्सर तुम्ही अरे रताळ्यांनो करा ना सम करा 1974 बरोबर का डिव्हिजन 6 ने जाईल पा डिव्हिजन 6 ने होते हवेतल्या हवेत गोळीबार नका करू मागात पडेल पॉइंट पण नका सांगू 6 ने डिवाइड केल्यानंतर काय आन्सर आलं 30 पुढे डिव्हिजन होत नाही
ओके, आपण आतापर्यंत पॉइंट मध्ये आन्सर काढलेलं नाहीये, पॉइंट मध्ये काढूच ना. ओके, इथपर्यंत अडचण. बाळांनो, एक्सपेक्टेड व्हॅल्यू विचारलेली नाही, मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू लिहिली तरी काही फरक पडणार नाही, आणि नाही लिहिली तरी ओके. माझे मी डायरेक्टली व्हॅरियन्स घेतो. फॉर्म्युला काय? समेशन xi स्क्वेअर पी आय मायनस समेशन xi पी आय ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे येणार 329/6 मायनस 7 स्क्वेअर. हा, आता इथनं पुढे दोन पर्याय. मला तुम्हाला काय डेव्हिएशन डायरेक्ट काढून द्यायचं आहे, त्यामुळे मी डिव्हिजन घेणार आहोत. ओके, करा डिवाइड इथे 6 ने. 6 ने डिवाइड करायचं म्हणजे पॉइंट मध्ये आन्सर घ्यायचं आपल्याला. कारण स्टँडर्ड डेव्हिएशन फाईंड करायचं आहे ना, त्यामुळे फक्त तो उद्योग करतोय मी. काही एखादं नाही केलं तर फरक पडणार नाही. 64.8 मायनस 49 आणि आन्सर किती आला रे मग? 8 ला थांबली का डिव्हिजन, का बाकी पुढे नंबर संपलेली पूर्ण? हा, पुढे कोणता नंबर सांगा आणखी नेक्स्ट आयडी. 83. $54.83 ना. बरोबर ना सबट्रॅक्शन? करून टाकू का बाबांना बाजूला? थांबा. $5.83. आता हा आला व्हॅरियन्स ऑफ एक्स. बरोबर, तुम्हाला फाइंड करायचं स्टँडर्ड डेव्हिएशन. देअरफॉर स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स that is denoted by सिग्मा. आणि फॉर्म्युला काय रे? अंडर रूट व्हॅरियन्स ऑफ एक्स म्हणजे अंडर रूट 5.83. आणि बाळांनो, लॉग टेबल इज अलाउड. मॅथला लॉग टेबल अलाउड आहे. आणि मी पर्सनल चिमटा काढून घ्या. लॉग टेबल फक्त ह्या चॅप्टरला आणि त्या पुढच्या चॅप्टरला म्हणजे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या एक्झाम्पलला आणि बायनॉमियलच्या एक्झाम्पल्सला, हे दोन सोडून बाकी कुठेच लॉग टेबल वापरायचा नाही, लक्षात ठेवा. बायनॉमियल एक्सपान्शनचे एक्झाम्पल आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे एक्झाम्पल हे सोडून बाकी इतरत्र कुठेही लॉग टेबल वापरायचा नाही. मग तुम्ही फक्त या एक्झाम्पलला, आतापर्यंत मी कधीच तुम्हाला लॉग टेबल वापरायला लावलेलं नाहीये. लिगली मॅथच्या पेपरला लॉग टेबल अलाउड नाहीये. आता कोणतरी बॉडीवरती आशे बसते की जे मॅथचे आहे का नाही माहित नाही, त्यांनी सांगितलं लॉग टेबल अलाउड आहे. पण मग लॉग टेबल फक्त 2च चॅप्टरला वापरा. आणि जर तुम्ही लॉग टेबल बाकी चॅप्टर्सला वापरला तर तुम्ही दिलेल्या व्हॅल्यूज गणमन करता. बाकीच्या एक्झाम्पल्स मध्ये व्हॅल्यूज दिलेल्या असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही समजा तुम्हाला लॉग ऑफ 3 ची व्हॅल्यू फाइंड करा, तुम्ही लॉग ऑफ 3 ची लॉग टेबल मध्ये कोणती व्हॅल्यू फाइंड करणार? कॉमन लॉगॅरिथमची. आपल्याला जो मॅथ मध्ये लागतो तो कोणता असतो? नॅचरल लॉगॅरिथम. लॉग 3 ची व्हॅल्यू तुमची 0 पॉईंट समथिंग काहीतरी, बरोबर आहे. पण मॅथ मध्ये लॉग 3 ची व्हॅल्यू 1 पॉईंट समथिंग काहीतरी.
हे डोक्यात ठेवा. त्यामुळे त्या व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या असतात. फक्त इथे तुम्ही स्क्वेअर रूट काढायला लॉग वापरू शकताय, बाकी इतरत्र लॉग टेबल वापरायचा नाही. मग मला सांगा लॉग टेबल नुसार याची व्हॅल्यू किती? 3.3 कसं काय येईल रे? 2.45 एवढंच. हा बरोबर आहे. इकडे बघ, जर एखादा म्हटला मला नाही वापरायचं लॉग टेबल, सर म्हटलेले लॉग टेबल इज नॉट अलाउड, तुम्ही खूप आजगाडीत आहे. मग ही व्हॅल्यू न लिहिता एखाद्याने √5.83 लिहिली तरी मार्क द्यावे लागणार, कारण की जुन्या बुकनुसार आन्सर इथपर्यंत होतं. मागच्या वर्षी जेव्हा नवीन बुक आलं तेव्हा हे आन्सर पुढे एक्सटेंड केलं आणि मागच्या वर्षापासूनच बाळांनो लॉग टेबल अलाउड केलं. त्याच्या आधी लॉग टेबल अलाउड नव्हता. त्याच्या आधी लॉग टेबल मॅथला अलाउडच नव्हतं. कारण काय होतं की तुम्ही ह्या व्हॅल्यू शोधताना काय होतं, लॉगच्या व्हॅल्यू जे असतात ना आपल्या मॅथमध्ये येतात त्या व्हॅल्यूचं लॉगमध्ये शोधतो. मग तुम्हाला भरपूर सांगतो की मॅथमध्ये जेव्हा पण आपण लॉग लिहितो तर लॉगचा बेस असतो ई, तो नॅचरल लॉगॅरिथम आहे आणि तो लॉग टेबलमध्ये शोधायचा नाही. फक्त लास्ट चॅप्टर म्हणजे या चॅप्टरला जरी मी यूज नाही केला, फक्त एवढ्याच एक एक्झाम्पल इथं लॉग टेबल यूज करायचा आहे रूट पाहायला. आणि फक्त पुढचं चॅप्टर लास्ट चॅप्टर जो प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा, त्याच चॅप्टरला फक्त लॉग टेबल यूज करायचा, अदरवाईज लॉग टेबल यूज करायचा नाही. इथे नाही केलं तरी फरक पडत नाही. हे आन्सर ठेवलं व्हॅलिड मिळणार नाही. समजतंय? फक्त बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनला लॉग टेबल यूज करा आणि या स्क्वेअर रूटला. बाकी इतरत्र आहे इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, लॉजिक, मॅट्रायसेस, वेक्टर्स, इकडे कुठेही लॉग टेबल यूज करायचा नाही. हे डोक्यात ठेवा. ओके ठीक आहे. वाजवले सर अडचण बोला. एक्झाम्पल थोडस मोठं होतं थोडस. ओके ठीक आहे. जर सपोज इथे एखाद्याने एक्सपोनेंट व्हॅल्यू काढली असती काय फरक पडतो का जरा? ओके एक्सपोनेंट व्हॅल्यू किती राहायची? 7. ओके अशा प्रकारे आपले 14th एक्झाम्पल पर्यंत कव्हर झाले. संध्याकाळच्या लेक्चरला 15 आणि 16 हे 2 एक्झाम्पल होऊन मग मला पुढे काय घ्यायचं आहे ते मी संध्याकाळी ठरवेन.